भगवान बालकृष्णांची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण तथा आज तृतीय दिवसातील प्रथम सत्र आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरण सानिध्यामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा भगवान विश्वमाऊली ज्ञानोबराय महान तपस्वी ऋषी अगस्ती महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये आपलं ग्रामदैवत श्री माहुद्र महाराजांच्या या प्रांगणामध्ये भगवान शंकराच्या अखंड असीम कृपा छत्राखाली ही श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात। कथेचा आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचे सकाळचं सत्र आपण चिंतन करण्यासाठी उपस्थित आहात। काल आपण ओझरता काही विषय पाहून पुढे आलेलो आहोत। तुम्ही बहुश्रुत आहात बर का। वक्ता आणि श्रोता शास्त्रामध्ये याचं चिंतन केलेलं आहे। राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराजांचं आगमन होऊन परीक्षितीनं महाराजांचं स्वागत केलं। श्रीमद भागवताचा प्रमुख श्रोता म्हणजे राजा परीक्षिती सांगितलेला आहे, प्रमुख श्रोता। आणि श्रीमद भागवताचा प्रमुख वक्ता भगवान शुकाचार्य आहे। वक्ता, वक्त्याचं काय लक्षण आहे? अध्यात्म चिंतन करत दादा। वक्ता दश सहस्रेषु, वक्ता हा दश सहस्रेषु असं चिंतन केलेलं आहे। वक्ता सामान्य, शुकाचार्य महाराजांसारखा वक्ता सुरदासजी महाराज बोलतात, हरि नाम सुनाने वाली, हरि की कथा सुनाने वाली, तुमको हे प्रणाम, तुमको हे प्रणाम। हम भूल रहे हैं वन में, हम भूल रहे हैं वन में, तुमको है प्रणाम, तुमको है प्रणाम। या घनदाट अरण्यामध्ये, जंगलामध्ये आम्हाला आमचा विसर पडत चाललेला आहे। एक बोलू का? गोड ओव्या माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये लिखाण केलेले आहे। हा जीव सहज सगळ्या गोष्टी विसरून जातो हो। आणि हे अरण्य आहे महाराज। मला वाटतं जंगलाविषयी तुम्हाला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही। सातपुडा पर्वताच्या शिखरावर तुम्ही आम्ही विराजमान आहात हो। जगप्रसिद्ध असणारा हा सातपुडा पर्वत अर्थात दंडकारण्य जगप्रसिद्ध आहे महाराज। मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अरण्य आहे, वन आहे। आणि या वनामध्ये काय नाही, अनेक पशु आहेत, पक्षी आहेत, आणि ते हिंसास्त्र पशु पक्षी आहेत। या घनदाट अरण्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला येऊन भगवंत चिंतन करण्याचा जो प्रयोजन आहे ते त्याचा विसर पडलेला आहे बरं का। परंतु तुम्ही समस्त ग्रामवासी बोलाईकर मंडळी भाग्यवान आहात की तुम्ही भगवंताला विसरलेले नाही हो। या अरण्यामध्ये वाट काढत काढत या ठिकाणी तुम्ही येऊन पोहोचलेले आहात।
ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा आहे, ग्रामदैवत हनुमानजी महाराज, अगस्ती मुनी, राष्ट्रसंत भगवान बाबा, ज्ञानोबाराय, असे साधू आणि भगवंत यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही येऊन पोहोचलेले आहात. इथं येण्यासाठी अनेक अडथळे आहेत, अनेक अडथळे. माझी माऊली बोलतात, भाग्यवान जो तू विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची सांगडी, चुकावून याला पहाडी, सदवासनेची या, जो तो विषयाची दाट झाडी. या जगामध्ये विषयाची दाट झाडी आहे, दाट झाडी. या झाडी, आता तुम्हाला झाडी शब्दाचा अर्थ सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या इकडे मराठवाड्यात म्हणत असते, आम्ही झाडीत चाललो किंवा झाडीत आहोत, बर का, जुना शब्द प्रयोग आहे. या जीवाला देखील हा जीव या विषय रूपी दाट झाडीमध्ये गुंतलेला आहे. पंच विषय आहेत, बर का. पंच विषयाचं चिंतन केलेलं आहे. माझे माऊली बोलतात, हे पंच विषय बाजूला सारून हा जीव महत्भाग्याने चुकावून याला पहाडी, हो, सद्वासनेची या, जी सद्वासना आहे म्हणजे सुविचार, चांगला विचार, त्या डोंगरावर, त्या सद्वासनेच्या डोंगरावर हा जीव येऊन पोहोचला. त्यानं काय केलं येतानी, हो, दाट झाडी चुकवली, मार्ग काढला, हो, हिंसास्त्र पशु पक्षीच्या याच्यातून, माध्यमातून, आणि वर आला. जसं तुम्ही आम्ही मार्ग काढून या ठिकाणी वर आलेले आहोत, शिखरावर. चुकावून आला पहाडी, सदवासनीची या, ज्ञानोबा पुढे बोलतात, मग तया साधू संगे सुबटा, हुजूर सत्कर्माचा अव्हाटा. ज्ञानोबा काय गोड बोलतात महाराज. मग तया साधू संगी सुबटा, संतांच्या सानिध्यामध्ये हा जीव येऊन पोहोचला आणि पुढं सत्कर्माला प्रारंभ केलेला आहे. आज महान संत भगवान श्री शुकाचार्य महाराज गंगेच्या काठावर, ज्या ठिकाणी राजा परीक्षिती आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. हो, आणि राजा परीक्षितीने शुकाचार्य महाराजांचं स्वागत करून प्रश्न केला, हे महाराज, अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु. मी तुम्हाला विचारतो की मला 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, तर माझ्या मृत्यूचा उपाय काय, काय केल्याने मला सद्गती प्राप्त होईल, हे महाराज तुम्ही मला कृपा करून सांगा. तेव्हा शुकाचार्य बोलू लागले, राजन, तू जो प्रश्न केलास ना, हा प्रश्न संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे. वर्यानेश ते प्रश्न हो, कृतो लोकहितं नृपो. हे नृप, नाम राजा, तू जे बोललास ना, वर्यानेश ते प्रश्न, जो प्रश्न तू विचारलास, हा स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी तू विचारलेला आहेस. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला बोलतात, राजन, प्रश्न जगण्याचा किंवा प्रश्न मरण्याचा नाही, प्रश्न जगण्याचा अथवा मरण्याचा नाही, या दोन्हीच्या मध्ये त्या व्यक्तीनं संपूर्ण आयुष्यामध्ये काय केलं हा प्रश्न आहे. आलं का लक्षामध्ये? आयुष्यामध्ये काय केलं? तसं पाहिलं तर 4 युगाचं चिंतन केलेलं आहे. सत्ययुगामध्ये 1 लाख आयुष्य मर्यादा होती.
पुढं त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. 10,000 वर्षाचं आयुष्य. त्याच्यानंतर द्वापार युग आलं आणि द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी झाला. 1,000 वर्षाचं आयुष्य तुम्हाला आम्हाला राहिलं. आणि आता कलियुग आलेलं आहे. कलियुगामध्ये परत 1 शून्य कमी झाला आणि तुमच्या आमच्या हातामध्ये फक्त शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्यामध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. जन्म मरणाचा प्रश्न नाही. तुमच्याकडे वेळ किती शिल्लक राहिली आणि तुम्ही त्यामध्ये काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला बोलतात. आणि आता तर गोहर कलियुग आलंय महाराज. या 100वरला जर 1 शून्य जर निघून गेला तर काय करायचं. काय राहील तुमच्या आमच्या हातामध्ये. त्यातही महाराज निम आयुष्य तर खाण्यापिण्यामध्येच गेलेलं आहे. मला विस्तार करायचा नाही. झोपण्यामध्येच निघून गेलं. खाया पिकया सुखसी सोया नाहक जमाना खोया. बर का कबीरदास महाराज बोलून जातात. तेव्हा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, राजन किती दिवस शिल्लक आहेत मृत्यूसाठी हे महत्वाचं नाही. अरे 7 दिवस तर पुष्कळ आहे. खूप झाले 7 दिवस. शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन तू म्हणतोस का फक्त 7 दिवस आहेत. अरे खूप झाले. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी 1 क्षण जरी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर पुष्कळ आहे. आणि म्हणून भगवान शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला एक उदाहरण सांगतात. ते उदाहरण म्हणजे खटवांग राजाचं. राजा खटवांग, ज्या राजा खटवांगाने स्वर्गाधिक देव देवतांना युद्धामध्ये मदत केली आणि दैत्यांसोबत घनघोर युद्ध केलं, दैत्यांचा पराभव केला. हा खटवांग कोण असा जर कधी प्रश्न पडला तर ज्या सूर्यवंशामध्ये, ज्या रघुवंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने अवतार धारण केला त्या सूर्यवंशातील वैवस्वत मनुच्या नंतर या खटवांग राजाचा जन्म झाला. बर का अत्यंत शूर आणि वीर असणारा हा खटवांग राजा. देवतांनी विचार केला राजानं आपल्याला प्रत्येक वेळेस मदत केलेली आहे, तेव्हा याला काहीतरी आपल्याकडून द्यावं. म्हणून स्वर्गाधिक देवानी विनंती केली, राजन तुम्ही काहीतरी मागा. खटवांग राजा बोलू लागले, मला काही नको. मी या सबंध पृथ्वी तलावरचं राज्य माझं आहे. मला काय हवंय काहीतरी मागा. तेव्हा खटवांग राजाची इच्छा जागृत झाली की आपल्याला किती वेळ आपल्या हातामध्ये शिल्लक आहे, आपलं आयुष्य किती शिल्लक आहे हे जाणून घ्यावं. तेव्हा देवतांनी पाहिलं महाराज आणि सांगितलं, राजन तुमच्याकडे ना एकच घटिका शिल्लक आहे. घटिका एक पल. बर का घटिका म्हणजे 48 मिनिटाची एक घटिका असते. बर का अलीकडच्या भाषेमध्ये ज्याला तुम्ही आम्ही तास म्हणू, 1 तास. शुकाचार्य महाराज सांगतात, राजन असा जो राजा खटवांग राजा त्याच्याकडे फक्त एक घटिका शिल्लक राहिली, 1 तास शिल्लक राहिला होता. 1 तास
शुक्राचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन फक्त 1 तास त्या खटवांगरायाला शिल्लक राहिला. आणि जेव्हा कळालं की माझ्याकडे 1च तास शिल्लक आहे, संपूर्ण राज्याचा त्याग करून त्या 1 तासामध्ये भगवंत चिंतन खटवांगाने केलं आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. अरे तुझ्याकडे 7 दिवस आहे, 7 दिवसामध्ये काय करता येणार नाही. या 7 दिवसामध्ये 7 पुढ्या पर्वताला प्रदक्षिणा करता येईल एवढा वेळ आहे. राजा परीक्षितीने हात जोडले आणि परीक्षिती बोलू लागला, महाराज त्या भगवंत प्राप्तीसाठी मी काय करू. तेव्हा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, राजन भगवंताची जर प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर तू पहिलं काम कर, आपलं जे मन आहे ते मन स्थिर कर, निर्मळ कर. निर्मळ एक ध्यानात घ्या, या सगळ्या मनावर सगळा परमार्थ अवलंबून आहे. मन स्थिर पाहिजे, परंतु तुमचं आमचं मन स्थिर राहतं का. सभा मंडपात येऊन बसलो कथेसाठी, बसल्या बसल्या घराकडे जाते, द्वार लावलंय का नाही, की व्यवस्थित कडी लागली का नाही, कुलूप लागलं का नाही. ते म्हणतात ना, देह देवळात चित्त पायताना. मन अवघड आहे मला. भगवान सांगतात अर्जुना, चंचलम हि मन कृष्ण परमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम्. मन अत्यंत चंचल आहे, चपळ आहे, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वीर. महाराज बोलतात, गेला अमेरिकेमध्ये, त्याला काय, गेलं मराठवाड्यामध्ये, लागलीच पंढरपूर. या मनाला, या मनाचा वेग अजून कोणी पकडलेला नाही. एवढं चंचल आहे महाराज, याचा वेग. आता 200-250 स्पीडनं तासी धावणाऱ्या बुलेट ट्रेन गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी, मेरे भाई और बहनों, एवढा विकास देशाचा. महापुरुष आहे महाराज, महापुरुष. आपला मोठा भाऊ आहे, कोणाचा, नरेंद्र मोदी. कोण आहे तुमचा, आमचा भाऊ आहे. भाऊ, तुम्हाला कल्पना नसेल, साहेब आणि नरेंद्र मोदीजी खांद्याला खांदा लावून ज्यांनी या भारतवर्षामध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं, साहेबांनी. भावा भावाचं नातं आहे. साहेबांचं जीवनचरित्र अलौकिक आहे. पाहिजे होत्या. आज आपल्या समाजाचं जे उत्थान झालं ना, समाज प्रगतीपथावर गेला, याचं सगळ्यात मोठं श्रेय साहेबांना आहे. आलं का लक्षामध्ये. तुमची आमची ओळख
या व्यक्तीमुळे आहे. कोण तुम्हाला आम्हाला ओळखत होत? अरे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा समाज जेव्हा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचला, हो, आणि जेव्हा साहेबांनी 2% आणलं तेव्हा जगाला कळालं की वंजारी नावाचा एक समाज आहे. हो. महाराष्ट्रामध्ये वंजारी हे जमात आहे. त्याच्या अगोदर माहित पण नव्हतं कोण वंजारी. तुमचं आमचं जीवन चरित्रच आहे महाराज. वनामध्ये सतत फिरत राहणारी जात जमात म्हणजे वंजारी. आम्ही राजस्थान मध्ये गेलतो पाठीमाग. काही आपल्या स्थळांना गाठी भेटी दिल्या. किशनगड असल, त्या परिसरामध्ये जी आपली बाळ मुलं आहेत ती जाऊन पाहिली. आपल्याकडे ते बाळवाला येतो पार, त्याच्याकडेच गेलो मी. 1.5 महिना होतो तिथं, 1.5 महिना. ते मकराणा वगैरे सगळ्या त्या परिसरामध्ये. आपला उगम कुठून झाला त्याचा शोध घेण्यासाठी बघा. आता तुम्ही आम्ही इथं आलो. आपला उगम मराठवाडा, गंगाखेड, परळी, अहमदपूर. कधी कधी वाटत चला आपले तिकडे नाते गोते कुठं आहेत, काय आहेत, जिज्ञासा असते. हा समाज जेव्हा पुढे आला याचं सगळ्यात श्रेय साहेबांना. साहेबाविषयी किती बोलावं कमी आहे. साहेब म्हणजे अलौकिक आहे. दीन दुबळ्यांचे वाली, गोरगरिबांचे कैवारी म्हणजे साहेब. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे. माझ्या मुंडे साहेबांचं माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात. नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. आजही वाटतंय की साहेब आपल्यातच आहेत. मी तर म्हणत असतो की असा एकही दिवस गेला नाही तुमचा आमचा की साहेबांची आठवण झाली नाही. प्रत्येकाला वाटतंय साहेब आहेत. एक ध्यानात घ्या, अमरत्व कशाला म्हणतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंडे साहेब आहे. मोक्ष कशाला म्हणतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साहेब आहे. साहेब स्वतःच्या वडिलाचं कोणी नाव घेत नाही, भावाचं कोणी नाव घेत नाही. आजही तुम्ही आम्ही त्यांची आठवण काढतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. खरं पाहिलं भयान परिस्थिती आहे. बरं मोर
सूरत से सूरत बड़ी बिन पंख उड़ जाए मूरत तो जाती रहेगी किरत कभी न जाए यावत चंद्र दिवा करो तुम्ही आम्ही जाऊ परंतु साहेबांचं नाव येणारे हजारो पिढ्या घेतल्याशिवाय राहणार नाही मी का बोलतो जाणं अटळ आहे हो परंतु ते जाणं कसं असावं जन्म आणि मरण हे तुमच्या हातात नाही राजन जन्म मरण नाही कोणाचे हाती काळाने तोडली सर्व नाती 7 दिवस पुष्कळ आहे खटवांद्राने एका तासामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली राजाने याच्यासाठी तू एक काम कर हे मन स्थिर कर स्थिर मन चंचल आहे बाबा आणि हे मनच जीवाच्या बंध आणि मोक्षास कारण आहे उपनिषद चिंतन करताय मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषय सक्तं मुक्त निर्विषयं श्रुतं मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः वेदांत शास्त्राचं चिंतन आहे 2 प्रकारची सृष्टी सांगितलेली एक ईश सृष्टी आणि दुसरी मनोसृष्टी बोलणं समजतंय ईश सृष्टी केव्हाही बंधास कारण नाही दुःखास कारण नाही परंतु मन सृष्टी बंधास आणि दुःखास कारण आहे मी तुम्हाला विचारतो झोपी जाता का नाही झोप लागत नाही रात्री आता कथित नाही हो झोपेत तुम्ही आम्ही जेव्हा जातो झोपेत प्रत्येकाला स्वप्न पडतं बरोबर आहे आणि स्वप्नात जर एखादा वाघ म्हणा सिंह म्हणा साप म्हणा जर आला तर आपण घाबरतो का नाही बरोबर आहे कधी कधी दचकून उठून पाहतो बसतो घाम आलेला असतो मी तुम्हाला विचारतो साप आहे का उठून बसल्याच्या नंतर आहे का तिथे नाही काहीच नाही परंतु तुम्हाला दुःख झालं का नाही घाबरले का नाही ही तुमची मनोसृष्टी आहे आलं का लक्षामध्ये मनोसृष्टी आहे आता तुम्ही जागृत अवस्थेमध्ये आहे आणि तुम्हाला साप दिसला तुम्हाला दुःख होईल का दुःख ही तुमची ईश सृष्टी आहे याचा अर्थ आहे ईश सृष्टी बंधास कारण नाही केवळ मनसृष्टी ही तुमच्या आमच्या बंधास कारण आहे शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात राजा मन स्थिर कर श्री शुक उवाच याच्यासाठी काय करावं लागल जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय हो सुले भगवते भगवतो रूपे मनसंधारयत धिया तू जितासनो आसन जिंकलं पाहिजे आसन एकदा जर मांडी घालून बसलो ना तर कथा संपेपर्यंत मांडी मोडायची नाही याला जितासन म्हटलेलं आहे आता विचारू नका आता ही मांडी एकदा ती मांडी एकदा 2-2 मिनिटाला पण तुम्ही तरी काय करणार सगळ्यांच्याच गुडघ्यांचा प्रॉब्लेम झालाय
आणि मला तर दादा बरेच लोक विचारतात, महाराज काही औषध आहे का? मी म्हणत होतो आपल्याकडे औषध आहे, गुडघ्याचं, कमरेचं, मणक्याचं, द्या आम्हाला गुडघ्याचं औषध. मी म्हणेल मग आता त्या गुडघ्याच्या वाट्या काढून ठेवा. आता काय केलं म्हणजे गुडघे राहतील? गुडघ्याला जगाच्या पाठीवर औषध नाही. तुम्ही काही करा, तुमचा आमचा आहार बिघडला, मणक्याचा जे प्रॉब्लेम झाले आहारामुळं, इकडे अजून बरं वाटतंय, परंतु ते तुम्ही आम्ही तेल खातो ना, तेल हे फिल्टर तेल, कोणतं सोयाबीन असल, सूर्यफुलाचं असल, रिफाईंड तेल ज्याला तुम्ही म्हणतो, रिफाईंड या शब्दाचा अर्थ माहित आहे का? त्या तेलामध्ये काहीच ठेवलं जात नाही, त्याला रिफाईंड म्हणतात. जे घटक असतात, जे चिकटपणा असतो, जे जीवनसत्व असतात, ते सगळं काढून घेतलं जातं, त्याला रिफाईंड म्हणतात. तुम्ही तेलामध्ये आहे का चिकटपणा? पहा बरं हात लावून. आमच्या माता मौल्यांना विचारतो, जुन्या काळातले तुम्ही आंबाडीचं तेल, शेंगदाणा तेल, घण्याहून गाळून आणलेलं तेल, ते हाताला लागल्यास निघत होतं का? भांडी कुंडी घासायची, ते निघायचं नाही, त्याच्यामध्ये चिकटपणा, द्रवपणा राहायचा. आताच तेल कशाला चिटकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जी भाजी असेल, वरण असेल, ते आलादच तरंगत, त्याचा चिकटपणा नाही. आता गाडीच्या चाकाला जर शेतकरी आहात म्हणून बोलालो, आपण काय घालत होतो गाडीच्या चाकांना? काय म्हणत त्याला? रोंगण. बरोबर आहे. रोंगण घातले की गाडी वाजायची, बंद व्हायची. आणि तिथं जर रोंगण चाकातलं जर त्या आखरीतलं संपलेलं असलं तर काय. मला वाटतं हे तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही गोला येतो आकोट बैलगाडीने बराचसा प्रवास केला इथल्या सर्वांनी. मार्केटला तिला जर रोंगण नसेल तर आपले तसाच आहे. जे तुम्ही आम्ही आहार घेतो, गुडघ्यांना, मणक्यांना लागणारा जो द्रवपणा आहे, तो तेलाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातो. म्हणून जुन्या काळामध्ये आंबाड्याचे, करडीचं, शेंगदाण्याचं, तिळाचे तेल तुम्ही आम्ही खायचो. त्याच्यात चव काही वेगळी होती. आता मला विस्तार नको, अलीकडच्या तरुण मंडळीला, नवीन आलेला तर हे माहीतच नाही हे पण तेल होते म्हणून, बर का. आता सोयाबीनचं तेल आहे, सोयाबीन मध्ये तेलच नाही नियमानं. बघा तुम्ही एखाद्या घाण्यावर नेऊन सोयाबीनचं तेल निघते का? घाणा असेल इकडं, न्या बरं 2 पोते सोयाबीन, त्याला म्हणावे याचं तेल काढा, नाही निघणार. का नाही निघणार? अहो त्याच्यात तेलच नसतं. आणि आपल्याला ते तेल दिलं जातं, त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे सोयाबीन तेलाची. हे तेल अगोदर मोठ्या भट्टीमध्ये टाकलं जातं, आपलं सोयाबीन गरम केलं जातं, पूर्ण गरम, आणि गरम केल्यामुळे ते धान्य ते वितळलं जातं, आणि नंतर त्याचं तेल काढलं जातं. असं तेल निघत नाही, त्याला केमिकल टाकतात वगैरे वगैरे. मला विस्तार करायचा नाही. मी का बोलालो? जितासनो, आसन जिंकलं पाहिजे, म्हणजे आसनावर ताबा पाहिजे. जे काही आसनं असतील ते, बरं का. पद्मासन, त्याच्यानंतर भगवान शुकाचार्य सांगतात, राजन जितश्वासो, आपल्या श्वासावर नियंत्रण पाहिजे. प्रत्येक श्वास करत असताना भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. व्यर्थ श्वास न होय, कबीरदास महाराज बोलतात. जिता संगो, संग जिंकला पाहिजे. संग म्हणजे संगती. कोणाच्याही सानिध्यामध्ये, संगतीमध्ये राहू नये. संगत चांगल्याची करावी. संगत संतन की करली जीवन का सार्थक तू.
करडे नसत तर कसं होईल ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान चांगल्या सज्जनाची संगती आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे बर का. मित्र कसा असावा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आपल्या जीवनामध्ये कोण मित्र असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलतात मित्रा कर मैत्री त्यास जो सत्याविनम शब्द न बोले सरगई कोणासी मित्रा अशा सोबत मैत्री करा की जो जीवनामध्ये सत्याशिवाय तुम्हाला सांगणार नाही, सत्याशिवाय बोलणार नाही, खरंच बोलेल. लबाडाची चोराची मैत्री काय कामाची. पैसता चोरापाशी सहज ते गुण आपल्या अंगावर येतात आणि आपलं ही मन तसंच बनतं. चोराच्या सानिध्यामध्ये राहिलं तर चोरी करावी वाटते. म्हणून साधू संतांनी सांगितलं दुष्ट दुराचारी अशा लोकांची संगती आपल्या जीवनामध्ये करू नका. तुमचे मित्र कसे पाहिजे. सज्जन पाहिजे. सत्य असत्य त्याला कळायला पाहिजे. म्हणून चांगल्याची संगत करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलतात मित्रा कर मैत्री त्याशी. त्याच्यासोबत मित्रत्व करा, त्याची संगत करा. आणि ध्यानात घे. शुकाचार्य म्हणतात राजन तुझे जे इंद्रिय आहेत ना त्या इंद्रियांना स्वरा वेळ पडू देऊ नको, धावू देऊ नको. त्यांना व्यसन घाल, आवर. सुरदाजी महाराजांचं गोड पद आहे देखना इंद्रियों के न घोड़े भगे. देखना इंद्रियों के घोड़े न भगे. उनमें हरदम यह संयम के घोड़े लगे. त्यांना आवर घाला आणि अशा इंद्रियांना आवर घालून ते मन, कारण मन जसं इंद्रियांचा राजा
त्या मनाला भगवंताच्या चरणाकडे, भगवंताच्या नामाकडे, त्या मनाला भगवंताचं चिंतन, भजन, भक्ती, प्रजन आपण केली पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एक परंपंच ब्रह्माभ्यास विदुर बुधाहा. याला परब्रह्म स्वरूपाचा अभ्यास म्हटलेला अभ्यास. तुकोबाराय म्हणतात अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. अभ्यासाने काय होणार नाही. जीवनामध्ये अभ्यास पाहिजे, अभ्यास. आणि मला स्वाभिमान वाटतो की आपल्या गावामधून अभ्यास करून 250 ते 300 कर्मचारी या छोट्याशा गावातून बाहेर पडतात नोकरीसाठी. वेगवेगळ्या पदावर विराजमान आहेत. अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा मोठा का होईना नोकरदार आहे. एकदा तुमच्यासाठीच तुम्ही टाळ्या वाजवा. हा स्वाभिमान आहे. कोणी देशाच्या सेवेत असेल, फौजेमध्ये, कोणी महामंडळामध्ये, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये असणारी आपली मुलं कशाच्या जोरावर तिथे गेली तर अभ्यास. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. माझी माऊली बोलतात 12व्या अध्यायामध्ये, अर्जुना अभ्यास योग म्हणजे तो हा एक उदानिजी तिनी काही नुपजी ऐसी नाही. अभ्यास योग म्हणजे त्या अभ्यासाच्या योगाने काय होणार नाही. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडी एकही वांग ब्रह्म थोकडी अभ्यासी केली. विष की आहारी पडे. अभ्यास जर केला तर विष देखील पचवलं जाऊ शकतं. ही ताकद अभ्यासाची आहे. अभ्यास जर केला पाण्यावर व्यक्ती चालवू शकतो. का उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांनी बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी. पाण्यावर पद्मासन लावलं आणि माझ्या बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली. ही ताकद कशाची आहे. ही अभ्यासाची ताकद आहे. आलं का लक्षात. अभ्यास. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न केला, महाराज. भगवान शुकाचार्य म्हणतात, आपला राजा म्हणतो, महाराज तुम्ही सांगता अभ्यास करा. मी अशा कोणत्या ईश्वरावर, कोणत्या देवावर आस्था ठेवू, श्रद्धा ठेवू, प्रेम ठेवू. तेव्हा भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन तसं पाहिलं तर शुकाचार्यांनी परीक्षितीला समोर ठेवून संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी या प्रश्नाचं उत्तर दिलं. शुकाचार्य म्हणतात, राजन सर्वांचं उगम स्थान एकच आहे. सर्वांचं, तुमचं आमचं उगम स्थान एकच आहे. कुळ एकच आहे. आलं का लक्षामध्ये. उगम स्थान शब्द वापरलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, राजन पहिली कोठीच नव्हते काही चंद्र सूर्य अवघे शून्याची होती पाहिली. कानोबा तेरे तेरे ते काहीच नव्हतं. या डोंगरावर पहिलं काय होतं का. काहीच नव्हतं. मग काय होतं तर शुकाचार्य सांगतात, सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. एक परमात्माच होता आणि त्या परमात्म्याने संकल्प केला, एकोहम बहुश्याम. मी एक आहे. एक आहे तर बहु व्हावं का. त्याला करमत नव्हतं. कोणाला